नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त कविता बघत चला. जास्तीत जास्त त्यांना लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदाच बघत असणार तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बाजूला बेल आयकन दिलेलं असतं, त्याच्यावर एकदा क्लिक करा फक्त, म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन शब्दांची नवीन फुलमाळा घेऊन आली आहे. आजचा माझा छान असा सुंदर विषय आहे, तो म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेला विषय आहे आणि तो पुन्हा फिरून कधीच येणारा न दिवस, त्याच्यावर मी आज बोलणार आहे. माझा विषय आहे, आपण अजून लहान राहिलो असतो तर. मित्रांनो, बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदमय असतं, अविस्मरणीय असतं. तो गेलेला बालपण, ते गेलेले दिवस पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात येत नाही. पण मी आज ते तुमच्यासाठी पुन्हा थोड्या वेळासाठी घेऊन येणार आहे. बालपण हे कधीच येत नाही, पण आपण आज पुन्हा लहान बनूया, आपण पुन्हा बालपण जगूया थोड्या वेळासाठी का होईना. या टेन्शनच्या जगामधून थोडंसं टेन्शन फ्री होऊया, थोड्या आपल्या बालपणाच्या थोड्याशा आठवणी ताज्या करूया. तर चला जाणून घेऊया ह्या बालपणावर माझ्या मनाची भावना. लहान म्हणजे काय? ल म्हणजे लांब, हा म्हणजे हरून गेलेलं, आणि न म्हणजे नशीब. लांब हरून गेलेलं नशीब हे म्हणजे लहान. तर चला आज त्या नशिबाला आपण थोड्या वेळासाठी आपल्याकडे घेऊया. आपण अजून लहान राहिलो असतो तर आईच्या कुशीमध्ये शांततेची झोप घेतली असती. बाबाच्या खांद्यावर बसून पूर्ण जग आपण फिरलो असतो. आपण अजून लहान राहिलो असतो तर आईच्या कुशीमध्ये शांततेची झोप घेतली असती. बाबाच्या खांद्यावर बसून पूर्ण जग आपण फिरलो असतो. म्हणून कधीतरी वाटतं, प्रश्न येतो की आपण अजून लहान झालो तर भाऊ बहिणीसोबत खूप भांडलो असतो आणि पुन्हा संध्याकाळी एका ताटात आपण जेवलो असतो. पुन्हा एका पांघरणामध्ये आपण झोपलो असतो. शेवटी ते बालपण असतं. म्हणून कधीतरी वाटतं की आपण अजून लहान झालो तर मित्रांसोबत खोडकरपणा केला असता. मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण मन आपलं हलकं केलं असतं. मित्रांसोबत आपण खोडकरपणा करून मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं मन कुठेतरी हलकं केलं असतं. तर ते दिवस पुन्हा येतील का? ते मित्र आता पुन्हा आपल्याला भेटतील का? त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा लहान व्हावं लागेल. म्हणून देवा, आम्ही अजून थोडं लहान राहिलो असतो तर गळणाऱ्या त्या पत्र्याच्या, त्या कौलांच्या शाळेमध्ये डोक्यावर दप्तर ठेवून त्या गळणाऱ्या पाण्यामध्ये कागदाची होडी बनवून खेळलो असतो. हे ना, आम्ही अजून लहान राहिलो असतो तर गळणाऱ्या त्या कौलांच्या, त्या पत्र्यांच्या शाळेमध्ये डोक्यावर दप्तर ठेवून ओलं चिंब होऊन कागदाची होडी बनवून पाण्यासोबत खेळलो असतो. ते दिवस पुन्हा येण्यासाठी आम्ही अजून लहान राहिलो असतो तर संध्याकाळी दप्तर फेकून मित्रांसोबत बॉल खेळून कोणाच्या तरी खिडकीचा काच फोडला असता. तो खिडकीचा काच फोडून आल्यानंतर कोणाच्या तरी तक्रारी घरी आल्या असत्या आणि आईबाबाचा ओरडा आम्ही पुन्हा खाल्ला असता. आपण संध्याकाळी दप्तर फेकून मित्रांसोबत ते खिडकीचा काच बॉल मारून फोडला असता आणि खिडकीचा काच फोडल्यामुळे आपण ओरडा खाल्ला असता. आई वडिलांचा ओरडा खाण्यासाठी आम्ही पुन्हा लहान झालो तर. आपण पुन्हा जर लहान राहिलो असतो तर आजीचा आपल्याला प्रेमाचा घास खायला भेटला असता. रात्री झोपताना आजीने आपल्याला छान छान अशा परीच्या, त्या राक्षसांच्या गोष्टी, त्या राजा राणीच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या असत्या. त्याच्यासाठी देवा, आम्ही अजून लहान राहिलो असतो तर या विश्वास तोडणाऱ्या जगापासून अलिप्त राहिलो असतो. मनासारखं आम्ही जगलो असतो. डोक्यावर जिम्मेदारीचं ओझं आमच्या राहिलं नसतं. आपण अजून लहान राहिलो असतो तर आपल्या डोक्यावर हे जिम्मेदारीचं ओझं राहिलं नसतं. या विश्वासघाती, या खोटारड्या लोकांपासून, या खोटारड्या विश्वासघाती जगापासून आम्ही लांब राहिलो असतो. त्याच्यासाठी देवा, आम्ही अजून थोडं लहान राहिलो असतो तर अजून पण त्या पटांगणावरच्या आंबट चिंबट गोळ्या आम्ही खाल्ल्या असत्या. 1-1 रुपयाची ती बोरं, आंबट चिंबट बोरं आम्ही चिंच विकत घेऊन आम्ही खाल्ली असती. अजून त्याच्यासाठी लहान व्हावं लागेल. आणि म्हणून मी पुन्हा प्रश्न विचारते की आपण अजून लहान राहिलो असतो तर काय केलं असतं? आपण लहान होतो तर परिवार एकत्र होता. आपण मोठे झालो तर परिवारही वेगळा का झाला? आपण लहान होतो तोपर्यंत सगळ्यांचं प्रेम आपल्याला भेटत होतं, तोपर्यंत सगळे एकत्र होते. आणि आपण मोठे झालो तर परिवारही वेगळा होऊन गेला. त्याच्यासाठी कधीतरी वाटतं मनाला की आपण अजून लहान राहिलो असतो तर. पुन्हा मला लहान होता येईल का? पुन्हा मला आईच्या कुशीत शांततेची झोप घेता येईल का? पुन्हा मला बाबांच्या खांद्यावर बसून पूर्ण जग फिरता येईल का?
पुन्हा मला भाऊ बहिणींसोबत भांडण करून मित्रांसोबत खोडकरपणा मला करता येईल का? त्याच्यासाठी पुन्हा मला लहान होता येईल का? पुन्हा आईच्या कुशीत मला झोपता येईल का? बाबांच्या खांद्यावर मला बसता येईल का? मला पुन्हा भाऊ बहिणींसोबत भांडता येईल का? आणि पुन्हा एकत्र होऊन त्यांच्यासोबत जेवता येईल का? मित्रांसोबत ते खिडकीचे काच फोडता येईल का? या सगळ्यांसाठी पुन्हा मनाला विचारा की आपण अजून लहान राहिलो असतो तर हे बालपण पूर्ण मला अजून जगता आलं असतं. मला अजून हे सगळं करायचं आहे. जेव्हा मला हे सगळं करायचं होतं तेव्हा मला समजत नव्हतं आणि हे बघता बघता कधी आपण मोठे झालो हे आपल्याला कळलंच नाही. हे सगळं आपल्याला अजून करायचं होतं पण तेव्हा समजत नव्हतं आणि जेव्हा समजलं तेव्हा आपण किती लवकर मोठे झालो हे कळलंच नाही. आणि आता खूप काही करावंसं वाटतं आणि आता आपल्याला खूप काही त्या खोडी कराव्याशा वाटत्या पण ते आपल्याला करताच येत नाही, कारण गेलेले दिवस हे पुन्हा कधीच येत नाही. आता आपल्याला खूप काही त्या खोडी कराव्याशा वाटतात, खूप काही करावंसं वाटतं पण ते आता करताच येत नाही आणि गेलेले दिवस हे पुन्हा कधीच येत नाही. मित्रांनो, बालपण हे असं हे अविस्मरणीय आहे. ते प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण घेऊन येतो. बालपण हे कधीच पुन्हा फिरून येत नसतं, पण आपण थोड्या वेळासाठी आपल्या बालपणात रमलो, थोड्या वेळासाठी आपल्या बालपणाच्या आठवणी आपण ताज्या केल्या. त्याच्यावर तुम्हाला माझ्या मनाची भावना कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याच्यावर मी 4 ओळी बोलू इच्छिते. यशोदा का नंद लाला, ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. यशोदा का नंद लाला, ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिलाए. जुजू जू जुजू जुजू जू जुजू. मित्रांनो, बालपण हे कधीच आपल्याला परत फिरून भेटत नाही, पण थोड्या वेळासाठी मी तुम्हाला प्रत्येकाचं बालपण आठवण करून दिलं आहे. हे अविस्मरणीय आहे. प्रत्येकाच्या जीवनात हे बालपण आपल्याला ज्यावेळेस जास्त खूप काही टेन्शन आलं तर बालपणाचं थोडा वेळ बसून शांततेने बसून आपलं बालपण आठवण करूया. त्याचा आनंद थोड्या वेळासाठी का होईना पुन्हा आनंद घेऊन त्या आठवणी ताज्या करून घेऊया. त्याच्यासाठी माझ्या मनाची छोटीशी भावना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.